टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर्वप्रथम मी आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं महाराष्ट्रातल्या 1.5 कोटी भारतीय जनता पार्टीच्या सदस्याच्या आणि महाराष्ट्राच्या नागरिकांकडून मनापासून अभिनंदन करतो की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आतापर्यंतचे भारतातले, देशातले, महाराष्ट्रातले सर्व रेकॉर्ड ब्रेक करून 78,000 युनिट एशिया वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्ड मध्ये ज्यांचा नोंद झाली असं विक्रमी रक्तदान शिबिराचं आयोजन माननीय रवी चव्हाणजी आणि भारतीय जनता पार्टीने केलं। आणि आज जो 25,000 युनिटचा जो रेकॉर्ड होता शिवसेनेचा, उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी शिवसेनेचे जेव्हा चालवायचे, पण आज सर्व रेकॉर्ड महाराष्ट्राचे, देशाचे सर्व रेकॉर्ड माननीय रवी चव्हाणजी आणि भारतीय जनता पार्टीने तोडले। त्याबद्दल मी माननीय रवी चव्हाणजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपण एक मोठा जोरात टाळ्या त्यांचा माननीय रवी चव्हाणजी बोलतील। मी एवढंच सांगतो की सुरेश वरपुडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने आपण सर्वांनी पक्षप्रवेश केला आहे, निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत होईलच। पण पुढच्या काळामध्ये परभणीमध्ये आणि परभणी जिल्ह्यातल्या संपूर्ण हिंगोली असेल, परभणी असेल, जिथे जिथे वरपुडकरजींचं वर्चस्व आहे, त्यांचं सामाजिक, सार्वजनिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्य आहे, त्या सर्व कार्याचा उपयोग भारतीय कार्याचं जे काही त्यांनी कमवलेलं आहे त्याचा उपयोग भारतीय जनता पार्टीला होईल। आणि एक भारतीय जनता पार्टीचा परिवार रवी चव्हाणच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे ज्या शेवटी सुरेश वरपुडकरजी आणि मी आणि रवी चव्हाणजी, मेघनाताई बोर्डीकरजी आपण जेव्हा बसलो होतो तेव्हा मला या गोष्टीचा अभिमान आहे की सुरेश वरपुडकरजींनी कधीही कुठल्याही व्यक्तिगत विषयाकरता भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला नाही। त्यांनी रवी चव्हाणजीला एवढंच सांगितलं की माननीय रवी चव्हाणजी, आपण जो काही पक्षादेश द्याल त्या पक्षाध्यक्षाप्रमाणेच मी काम करेल आणि भारतीय जनता पार्टी जे सुचवेल तेवढं काम मी निश्चितपणे करेल आणि जास्तीत जास्त त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग भारतीय जनता पार्टीला होईल। मला वाटतं या पक्षप्रवेशाबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माननीय रवी चव्हाणजी या पक्षप्रवेश समारंभाचा समारोप करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।